The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। दिशो दिशं यं तं कैरा वेरिवापनवेरिनं मिच्छापणि तं चित्तं पापियो नं ततो करे। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वातील आर्य उपोषथ दिनी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील साजापूर येथील महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी उपस्थित असलेल्या पूजनीय भिक्खू संघास तथा श्रामणेर संघास तसेच श्रद्धावंत उपासक उपासिकांना देखील जालना येथील आनंद नगर येथील अजंता बुद्ध विहाराशी संबंधित असलेल्या सर्व श्रद्धावंत उपासक उपासिकांकडून महान असं पुण्य संपादन करण्या हेतू भोजनदान देऊन महान पुण्य संपादन केलेलं आहे। तेव्हा या प्रसंगी उपस्थित संपूर्ण श्रामणेर संघ आणि सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। वर्षावासाचं हे पर्व सुरू आहे आणि सर्वत्र लोक श्रद्धायुक्त चित्ताने पुण्य संपादन करीत आहेत। औरंगाबाद शहरामध्ये आणि विविध ठिकाणी असलेला भिक्षू संघ आपल्याकडे येणाऱ्या श्रद्धावंत उपासकांची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी याकरिता म्हणून नाना तऱ्हेने त्यांना धम्माचा उपदेश देऊन बुद्ध शासनाची वृद्धी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। आणि त्याचबरोबर श्रद्धावंत उपासक उपासिका देखील बुद्ध शासनाच्या वृद्धी करता महान पुण्य संपादन करण्या हेतू उपासक उपासिकांकडून भिक्षू संघाला भोजन चिवर परिष्कार आदी दान पुण्य कर्म करीत असतात। तेव्हा जालना येथील आनंद नगर येथील अजंता बुद्ध विहारातील श्रद्धावंत उपासक उपासिकांनी आज येथे हे भोजनदान देऊन महान पुण्य संपादन केलाय। तेव्हा सर्व उपस्थितांना सूचना आहे, या दानदात्यांच्या पुण्याचं आपण साधुकाराने अनुमोदन करावे। बघा, भगवान बुद्ध म्हणाले जगामध्ये 2 प्रकारची लोक आहेत। सकाळी आम्ही सांगितलं 4 प्रकारची आहेत आणि आता सांगत आहोत 2 प्रकारचे।
भगवंताचा उपदेश वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही उपदेश ऐकत असाल तर हे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की भगवान म्हणाले 2 प्रकारचे लोक आहेत, भगवान म्हणाले 4 प्रकारचे लोक आहेत. हे प्रत्येक प्रसंगाला अनुरूप अनुसरून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. जसं सकाळचा उपदेश तुम्ही श्रवण केला असेल तर स्टेटस वरती आहे, आपल्या चॅनल वरती अपलोड केला आहे. उपोषणाच्या निमित्त भगवान म्हणाले जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आढळतात, त्यापैकी उत्तम व्यक्ती कोणता तर 4थ्या प्रकारचा सांगितला. आता ते कोणता काय तर ते तुम्हाला प्रवचन ऐकावं लागेल, त्यांनी ऐकलं नाही ते. तर आता तुम्हाला सांगतोय की भगवंताने संपूर्ण मनुष्य प्राण्याचं जेव्हा सर्वेक्षण केलं, निरीक्षण केलं, तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की 2 प्रकारच्या विभागामध्ये मी लोकांची विभागणी करीत आहे. एक तर इथे सदाचारी लोक आहेत आणि दुसरे दुराचारी लोक आहेत. आपल्यासह आपल्या अवतीभोवती 2च प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक तर सदाचारी, नाही तर दुसरे दुराचारी, जे धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित आहेत, सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित आहेत, ज्यांना दानाचं महत्व समजते, ज्यांना शील पालनाचं महत्व समजते, ज्यांना ध्यानाचं महत्व समजते, ज्यांना बुद्ध उपदेशाचं महत्व समजते, ज्यांना विहारात जाण्याचं महत्व समजते, ज्यांना एकमेकांना प्रेम आपुलकी जिव्हाळा देण्याचं महत्व समजते, ज्यांना इतरांना आदर देण्याचं महत्व समजते, अशी जेवढी माणसं असतील, म्हणजे माणसं म्हणजे फक्त पुरुषांचीच गोष्ट नाही, तुमची गोष्ट आहे, स्त्रिया पण त्याच्यामध्ये आल्या आणि सर्वच जण म्हणजे आमच्यासह सगळ्या जणांची गोष्ट आहे, असं काही नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले ही क्वालिटी ज्यांच्यामध्ये आहे, म्हणजे धम्माच्या आचरणाची क्वालिटी गुणवत्ता ज्यांच्यामध्ये असेल तर अशी लोक आहेत सदाचारी. काय म्हटलं भगवंताने त्यांना? सदाचारी आहेत, कारण ती सिलवान आहेत, शिलाचं महत्व आहे, ध्यानी आहेत, ध्यानावर आहेत, बरोबर की नाही? जे ध्यानावर असतील तेच हे सगळं काही आचरण वगैरे करतात, जे ध्यानावरच नाही तर ते काही विचारूच नका काय काय करतील, कसं वागतील, कसं बोलतील. तर दुसरा प्रकार दुराचारींचा सांगितला बघा. कोणाचा? तुम्ही धम्मपालन गाथा म्हणत असाल तर त्याच्यामध्ये हे आलेला बघा. काय आलं त्याच्यामध्ये? न तावता धम्म धरो यावता बहुभासती योचा पंपी सुतवानं धम्मं कायेन पसती. त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे, सब पाप सहकरणं कुशल सौपसंपदा सचित्त परियोतपनं येतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे. सुचरितं आणि दुचरितं, त्याला सदाचार आणि दुराचारामध्ये विभागणी केली. त्यालाच मग पुढे कुशल आणि अकुशल म्हटलं, त्यालाच पुढे पुण्यमय भावना आणि पापमय भावना म्हटलं. शब्द वेगवेगळे आहेत, त्याचा आशय अर्थ एकच आहे. जे धार्मिक आहेत, जे सिलवान आहेत, ते सदाचारी आहेत. जे अधार्मिक आहेत, धर्माचा अर्थ जाणत नाहीत किंवा अज्ञानपणामुळे धम्माचं आचरण करत नाहीत, ते दुराचारी आहेत. आणि भगवान म्हणाले धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परम नीच. याही लोकी आणि परलोकी किंवा वर्तमान जीवनात आहे आणि भविष्यामध्ये देखील जे धम्मचारी आहेत म्हणजे सदाचारी आहेत ते सुखाने झोपतात. झोपतात म्हणजे सुखाने नांदतात. नाही तर झोप म्हटल्यावर तर बाबा विचारूच नका. सकाळ झालेली कळत नाही, सूर्य उगवलेला कळत नाही, ज्यांना मालक नाही कोणी त्यांचं ते विचारूच नका. भगवान बुद्ध म्हणाले आपला कोणीतरी मालक असला पाहिजे. मालक म्हणजे काय? खऱ्या अर्थाने तर आपणच आपले मालक असतो, पण कोणीतरी गुरु मार्गदर्शक की ज्यांचं आपण ऐकू शकतो. जसे पहिले गुरु मायबाप असतात, माता पिता असतात. आपण माता पितांचं ऐकणारे असेल लहानपणी तर काहीतरी चांगले गुण चिपकतात आपल्याला, पण मायबापाचं जे ऐकत नाही ते जगात कोणाचंच ऐकू शकत नाही. खरं की खोटं? होच म्हणा, नाही म्हणू शकत नाही, कारण जे माता पिताचं ऐकू शकत नाही दुसऱ्याचं काय ऐकतील ते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जगात असे 2 प्रकारचे लोक तुम्हाला आढळतील आणि आपल्यासह असे 2 प्रकारचे लोक आहेत. भगवान म्हणाले किती प्रकारचे लोक आढळतील हे पाहत मात्र बसू नका. मी कोणत्या प्रकारात मोडतोय हे मात्र तुम्ही सातत्याने तपासलं पाहिजे. स्वतःला तपासत राहिलं पाहिजे रोज, की आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, काय करतोय, काय नाही केलं पाहिजे, काय बोललं नाही पाहिजे. ह्या गोष्टी स्वतःला आपण विचारल्या पाहिजे. कारण आपला मालक कोणी नाही असं आपल्याला वाटते, पण भगवान म्हणाले कर्म तर पेरत जातो आपण. कर्म पेरल्या जातात, ते कोणतेही कर्म असो. आणि कर्म भोगण्याची जेव्हा वेळ येते कुणालाही
तेव्हा मात्र भगवान म्हणाले त्या कर्मविपाकापासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही, ते भोगावेच लागतात आणि कर्म फिरून येते. हे तुम्ही ऐकलं असेल, कर्म रिटर्न येते बघा. माझ्या बाबतीत असो, तुमच्या बाबतीत असो, कोणाला कर्म करताना असं भलेही वाटत असेल, कधी कधी लोकांना आनंद वाटतो बघा, काही लोकांना अकुशल कर्म करतानाही आनंद वाटतो. परंतु भगवान म्हणाले कर्माचा भोग कधी भोगावा लागेल हे सांगता येत नाही, परंतु जेव्हा भोग भोगण्याची वेळ येते तेव्हा आपल्या हातात काही राहत नाही, कारण कर्म घडून गेले, त्याचा परिणाम तर होणारच. भगवान म्हणाले आणि म्हणून सदाचारी आहोत की दुराचारी आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये मी अधिक बोलणार नाहीये, कारण सकाळी एक धम्मदेसना झाली, आता ही एक छोटीशी धम्मदेसना. पुन्हा 5:30 वाजता लाईव्ह सेशन असते आपलं, 5:30 वाजता द ग्रेट हॅपीनेस वरती मिलिंद प्रश्नाचं. तुम्ही ऐकतच असाल की नाही? वा, व्हेरी गुड. एकदा स्वतःसाठी साधुकार द्या. तर बघा, आपले भगवान फार सुंदर होते बघा. एक वेगळी कथा सांगतो. कथा म्हणजे कथा नाहीये, काल्पनिक कथा नाही, भगवंताच्या जीवनामध्ये घडलेली. भगवान फार सुंदर होते बघा. या जगात काही लोक असतात सुंदर सुंदर असतात, काही लोक नाका डोळे कान, लोकांना वाटते मी सुंदर आहे बा, पण खरी सुंदरता ह्या त्वचेवरती नाका डोळ्यावरती नाही आहे. खरी सुंदरता आपल्या मनाच्या स्वभावावरती आहे. ज्यांचं स्वभाव चांगला आहे, मान सन्मान आदर शील समाधी संयम असा ज्यांचा स्वभाव असेल, ते बिचारे त्यांना नैसर्गिक सौंदर्य जरी लाभलं नसेल, परंतु मन जर निर्मळ असेल तर ते मन प्रसन्न राहील. आणि ज्यांचं मन प्रसन्न आहे त्यांचा चेहरा प्रसन्न असतो. पण जरी सौंदर्य प्राप्त झालंय पण इकडं लय काळं बेर आहे, तर ते सुंदर असूनही सुंदर दिसत नाही. पा नाक वाकडं करायची सवय लागलेली असते. तुम्हाला नाही बापा, तुम्ही चांगलेच आहे, आपल्यावरच घेऊ नका. पण काही लोक असतात बघा, नाक वाकडं करतात किंवा असं मिस्किलपणे हसणार कोणावर तरी. आपण जसे कर्म करतो, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसो अपनी बारी आएगी. ज्यांच्या बरोबर जसं वागतो आपण, एक दिवस येतो आपण त्यांची जागा घेतो आणि लोक इतर आपल्या बरोबर तसं वागतात. हा कर्माचा परिणाम आहे. तुम्हाला सहजपणे समजणार नाही, पण भगवंताची वाणी आहे. तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर तुम्हाला सहज समजेल, वारंवार प्रवचन ऐकत असाल तर. भगवान फार सुंदर होते बघा, सर्व गुण संपन्न होते, 32 लक्षणांनी युक्त होते. किती किती 32. तुमच्यापैकी तुम्हाला जर म्हटलं तुम्ही उठा आणि सांगा किती लक्षण आहे तुमचे, तुम्हाला पाहावं लागेल लक्षण. आमच्यात भलतेच लक्षण, शारीरिक लक्षण तर दिसत नाही बा. स्वभावाचं मात्र भलते भलते लक्षण असतात लोकांमध्ये, नाही का? तर मग भगवान बुद्ध बघा 32 लक्षणांनी युक्त होते आणि 80 शुभ चिन्ह होते बघा त्यांच्या शरीरावर. किती? 80 शुभ चिन्ह होते आणि 32 लक्षण होते. तर ते त्यावरती मी बोलणार आहे, स्वतंत्र प्रवचन भविष्यामध्ये निश्चित बोलेल. माझ्याकडे आहेत 32 लक्षण, तुम्हालाही कुणाला माहिती असेल. परंतु कोणत्या कर्मामुळे भगवंताला ते प्राप्त झाले हे बऱ्याच जणांना माहित नसेल. तुम्ही वाचलं असेल ते, भगवंताची उंची होती, भगवंताचे डोळे असे असे होते, भुवया कोरी होत्या, कंपाळ असं होतं, इथे मासाचा गोळा होता, केस आपले जसे खाली आता काढल्यावरती खालच्या दिशेने उगवतात सगळे केस आपले, आणि भगवंताचे वरच्या दिशेने उगवायचे, उजवीकडे वळायचे, ते कुरळे व्हायचे, किंवा उभं राहिल्यावर हे हात असे गुडघ्याला टेकायचे. हे सौंदर्य तुम्हाला माहित असेल. भगवान असे जेवढे होते असे तेवढेच होते, साईज त्यांची, उंची वगैरे वगैरे. पण कोणत्या कर्मामुळे त्यांना ते प्राप्त झालं हे मात्र बहुतेकांना माहित नसेल. भगवंतानं सौंदर्याचं, कुरूपणाचं सुद्धा कर्म सांगितलं तुमच्या माहितीसाठी. हे जे सौंदर्य भलेही आपल्याला वाटत असेल माता पित्यांमुळे मिळते आपल्याला, पण त्यालाही कारणीभूत आपलं कर्मपूर्व जन्म संचित कर्म असते म्हणाले भगवान. ही बुद्धिमत्ता आहे ना. कोणी फार चाणाक्ष असते बघा आणि कोणी मंद बुद्धी असते बघा, ह्यालाही काय कर्म जबाबदार आहे म्हणाले भगवान. कोणी फार श्रद्धावान आहे आणि कोणी बिलकुल श्रद्धावान नाही, ह्यालाही आपले कर्म पूर्वीचे जबाबदार आहे म्हणाले भगवान. कोणी फार धार्मिक आहे
आणि कोणी बिलकुल धार्मिक नाही, याला कर्म जबाबदार आहे म्हणाले भगवान. सगळ्या गोष्टी कर्म विपाकानेच आहेत बघा. आता यांना जालन्याला राहतात, अत्यंत श्रद्धावान महिला मंडळ आहे बघा. या आमच्या वैशाली आई शिंदे आणि त्यांच्या सगळ्या महिला बघा, सगळ्यांची नाव माहित नाही, रुसू नका, फुगू नका. असं काही पुन्हा केलंय पुण्य माझं नाव घेत नाही, मी दिसलोच नसेल असं तसं बापा. मग हे कामाला केलं पुण्य कर्म, हे झिरू भोपळा, त्यात काही मिळत नाही बघा. तुम्हाला सांगतो पण अपेक्षा कशी कधी करू नये बघा. नावाची अपेक्षा ज्यानं केली, नाव, मोठेपणा, मीपणा, पुढं पुढं करणं, मला वर वर करा, माझं तिथं गणित बिघडते बघा सगळ्या प्रकारचं. तशी अपेक्षा केली की अपेक्षा भंग होते ना, आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तशी अपेक्षा करणं चांगली नाही. पण एखाद्या वेळेस कोण कौतुक केलंय ते लक्षात राहत नाही, पुन्हा पुन्हा करू दे म्हणते कौतुक. आता पुन्हा पुन्हा कसं काय करू दे कौतुक, नाही का? म्हणून आज हे कौतुकास पात्र आहेत पूर्ण महिला मंडळ यांचं. त्यामुळे पुन्हा शेख यांच्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. मागच्या वेळेला यांनी भोजनदान दिलं आणि याही वेळेला भोजनदान दिलं. अत्यंत श्रद्धावंत आहेत भरपूर. तुम्ही बसलेले सगळे श्रद्धावंत आहे बापा. काही नाही, काय मनातल्या मनात आम्ही काय हा श्रद्धावान आहे का? आम्ही कशाला आलो इथं, काय का? धुळ्यावरून आमचे लोंढे परिवार आले बघा. त्यानंतर काय 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 गावकडून नेवास्यावरून काही उपासक आले, हिंगोलीवरून काही उपासक आले, भरपूर लांबून लांबून जालना, औरंगाबाद, कुठून कुठून आले बाबा. भरपूर तुमच्यात श्रद्धा वाढली तर तुम्हाला थोडी छोटीशी गोष्ट सांगतो बघा. भगवान सर्वांग सुंदर होते, सर्वांग सुंदर, समजते तुम्ही? नखशिखात पूर्ण टॉप टू बॉटम प्रचंड सुंदर होते. भगवंतासारखं सुंदर कोणी नसते, आजही नाही, कालही नाही आणि उद्याही भगवंतासारखं सौंदर्य कोणालाही लाभत नाही. त्यांचं तसं पुण्य असते आणि म्हणून भगवान सुंदर असतात. तर भगवान कुरु प्रदेशामध्ये राहत होते एकदा. आता हरियाणाचा तो पट्टा आहे बघा, उत्तर कुरु किंवा हरियाणाचा पट्टा आता सध्याचा. तर तिकडे कुरु प्रदेशात राहत होते. तिथे राहत असताना झालं असं की एक मागंदीय नावाचा ब्राह्मण होता. काय? मागंदीय नावाचा ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती. ती सर्व लक्षण सुंदर होती, फार सुंदर होती, जशी आम्रपाली सुंदर होती ना. तिच्याशी विवाह करू शकेल असं पात्र कोणी नव्हतं, म्हणून तिला नगरवधूचा दर्जा दिला बघा. एवढी सुंदर होती आम्रपाली. भगवंताच्या काळामध्ये तुम्ही कल्पना करू शकता, पात्र व्यक्ती नव्हता कोणी आम्रपालीशी विवाह करू शकेल, कारण सगळ्या गुणांनी पण ती परिपूर्ण होती. असं नाही की फक्त सुंदरच होती. तर ही मागंदीय नावाचा जो ब्राह्मण होता त्याची एक मुलगी होती, फार सुंदर होती ती, परंतु सौंदर्याचा तिला तेवढाच अहंकार होता. आता कोणाला कोणता अहंकार, तर कोणाला कोणता अहंकार असते. सगळेच जण थोडे असे की बा काय हरकत नाही, मी नॉर्मल आहे बा, माझ्याहून काय शेअर सव्वा शेअर असतात, असं फार कमी लोक विचार करतात. परंतु काही लोकांना वाटते मलाच जमते, मलाच समजते, मलाच आणि मीच आणि माझ्याशिवाय देशच चालत नाही. हालांकि हकीकत मध्ये तसं काही नसतं. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर असं म्हटलेलं आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोणासाठी वेळ थांबत नाही, कोणासाठी काळ थांबत नाही, कोणासाठी जग थांबत नाही, कोणासाठी काहीच थांबत नाही. आपल्यासाठी कोणीच थांबत नाही. वाटते फक्त आपल्याला आणि ते खोटं असतं. वाटते आपल्याला पण ते खोटं असते. तर मग तो मागंदीय ब्राह्मण, त्याची जी कन्या होती सर्वांग सुंदर होती, अहंकार होता तिला सौंदर्याचा, आणि तिच्यासाठी स्थळ पाहणं सुरू होत. आजही पाहतात लोक बघ स्थळ, मुलासाठी मुलीसाठी. तुम्ही पाहत असाल, पाहिले असतील, काही काहीचे वेळ मांडवाला गेले. तर मग तिच्यासाठी स्थळ पाहणं सुरू होते, परंतु तिला एकही मुलगा किंवा तिच्या बापाला एकही मुलगा पसंत पडत नव्हता, कारण ती फार सुंदर होती. मग असं करता 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 भगवान आपले सुंदर, मग भगवान गेले एक दिवस. तर त्या मागंदीय ब्राह्मणाने भगवंताकडे पाहिलं, त्याची नजर गेली भगवंताकडे. भगवंताचे डोळे, ते भुवया, ती हाईट भगवंताची, ते शरीर, ही कांती, सुवर्ण कांती भगवंताची, ते पाहिलं. ते भगवंताच्या शरीरामधून दिव्य तेज बाहेर पडायचं बघा, एवढे भगवान होते. आता याला वाटलं बघ सुंदर तर कोणीच नाही, पण हे श्रमण जो आहे तो फार सुंदर दिसतोय.
यालाच मागणी घालू आपण. हकीकत मध्ये घडली ही घटना तुम्हाला सांगतो. आणि मग त्यानं हटकलं भगवंताला, हे श्रमणा, आतापर्यंत माझ्या मुलीसाठी मी मुलं पाहत होतो नवरदेव म्हणून, कोणी मला पसंत पडत नव्हतं, मुलीलाही पसंत पडत नव्हतं, तुम्ही फार सुंदर दिसताय, माझी मुलगी तुम्हाला मी दिली. भगवान मुलगी दिली? मी कुठं घेतली बापा, असं तो कोणी म्हणेल दिली, मी घेतलीच नाही. एकदा भोजन दानाला भगवान गेले तेव्हा पण असंच घडलं का, एक माणूस शिव्यात देत बसला भगवंताला. असं नाही की काही चांगल्या माणसाला त्रास होत नाही, चांगल्या माणसाला जास्त त्रास होते, वाईटाला काय ढेकळाला त्रास होईल. वाईट आपल्या वाईटपणातच मदमस्त राहते बा, त्याला काही देणं घेणं नसते दुनियादारीशी. बस आपल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, तृप्त झालो पाहिजे, आपण ऐश्वर्याचं जीवन जगायला भेटलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, झोपलं पाहिजे, बस मनासारखं झालं पाहिजे. कसला ढेकळाचा त्याग नाही, संयम नाही आणि काहीच नाही कशावरून. समजा असे काही काही लोक राहतात, तुमची गोष्ट नाही बापा. तर मग ते शिव्या देत होत भगवंताला, ते वैतागून म्हणालं की मी एवढ्या वेळ झालं शिव्या देतो तुम्हाला, तुम्ही तर काही प्रतिक्रिया देत नाही. भगवान त्याला म्हणाले, तू कोणाला शिव्या दिल्या? ते म्हणे तुम्हाला. भगवान म्हणाले, मी घेतल्याच नाही, मला मी वाटूनच घेतलं नाही की बा मला देऊ लागले म्हणून. वाटून घेतल्यावरती मग मला राग येईल, चीड येईल, क्रोध येईल, काय काय मग मी उत्तर देईल त्याचं. पण मला वाटलंच नाही की बा माझं चुकलंच नाही काय, मला कशाला वाटलं की मला शिव्या देत आहे. भगवान त्याला म्हणाले की तुझ्याकडे पाहुणे येतात का? ते म्हणे हो, पाहुणे येणार असतील समजा बा, आता संध्याकाळी पाहुणे येणार आहे, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवता का? हो, पुरणपोळ्याचा वगैरे स्वयंपाक चांगला बनवून ठेवतो. आणि समजा संध्याकाळी पुन्हा पाहुण्यांनी सांगितलं की आमचं जमत नाही आणि आले नाही समजा, तर बनवलेला स्वयंपाक कोण खाईल? ते म्हणाले आम्हीच खाऊ. हे असंच झालं म्हणे गणित, मी घेतल्याच नाही तुझ्या शिव्या, तुझं रागावणं चिडणं काय जे असेल तर. मग त्यानं मुलगी म्हणाले भगवंताला दिली. भगवान म्हणाले कशी काय दिली? दिली बिली नाही, मी ह्या नाशवंत देहाचा विचार करून घरदार सोडलं. मी राजकुमार होतो, नखशिखात सुंदर असलेली यशोधरा नावाची माझी पण पत्नी होती पूर्वाश्रमामध्ये, तिला मी त्यागलं. राहुल नावाचा मुलगा झाला, त्याला मी त्यागलं. राजा असलेले माझे वडील होते, त्यांनाही मी त्यागलं. महाराणी असलेली माझी आई महाप्रजापती गौतमी, तिलाही मी त्यागलं. नोकर चाकर, हत्ती घोडे, दास दासी, महल 3 प्रकारचे तेही मी त्यागलं. आणि तुझ्या मुलीला काय स्वीकारू? तुला काय स्वीकारू? मी नाही स्वीकारू शकत. तर भगवंतानं शरीरात त्यानं सांगितलं, मग माझी मुलगी अशी आहे तशी आहे, काय 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 तुम्ही बायोडाटे तयार करत असाल तुमच्या मुलाचे मुलीचे. गवाळ रंग, स्वभाव फार चांगला आहे म्हणते, निर्व्यसनी आहे म्हणते. आणि निर्व्यसनी म्हणता म्हणता तिकडं काय काय खाते आणि कुठं नालीत लोळते आणि बायोडाटामध्ये लिहिते निर्व्यसनी आहे म्हणते. स्वभाव फार चांगला, मनमिळाऊ आहे म्हणते, घरीच पटत नाही कोणाशी त्याच. स्वभाव म्हण तुम्ही तसे करत नसाल बापा, तारीख तोड करू नका तसं काय. तर तसं लिहिणं काही सांगणं ती गोष्ट वेगळी. तर मग त्यानं वर्णन केलं आपल्या मुलीचं भगवंताकडे, आणि भगवंतानं सांगितलं की देह नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, हे आपण म्हातारे होणार आहे, केस आज जरी काळे आहे उद्या पांढरे होतील, हे सुरकुत्या पडेल, ऐकायला कमी येईल, सगळं दात पडतील, सगळं सगळं सांगितलं भगवंतानं की शरीर जीर्ण होणार आहे, म्हातारा होणार आहे. प्रत्येकाचं बघा हे सौंदर्य टिकते का जास्त दिवस? बघा बरं, आपल्या आईकडे बघा, आपल्या सासूकडे बघा, आपल्या आजोबाकडे बघा, आपल्या वडिलांकडे बघा, सासऱ्यांकडे बघा, किंवा आपल्या घरातलेच म्हातारे जे झाले त्यांच्याकडे बघा बरं, जर झाले की नाही. एक दिवस तेही सुंदर असतील, आई एक दिवस सुंदर असेल, ही आई एक दिवस सुंदर असेल, ते बाबा एक दिवस सुंदर असतील, पण आता सारे केस पांढरे झाले पा, काय राहील ते पाना. पांढरे आईचे केस पांढरे झाले का नाही? तुमच्यापैकी हे पावळ पिवळे पांढरे काळे, आता यांनी काय 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 लावले म्हणून ठीक बा, ते बी कायमच नाही आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे नाही का. हे नवरी बिवरी आम्ही लग्नाला जात होतो अगोदर, आता जास्त जात नाही, पण बोलूही नका तुम्ही. लग्नात जातो कधी कधी तर ते म्हणते मेकअप राहिला म्हणते पोरीचा, त्या नवरीचा, आणि ती बिचारी आली तर ती ओळखीची समजा असेल एखादी, तो लय काय 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 लावलं नवरदेवानं.
त्याच्यावर थरच्या थर लावले. ओळखीचे दिसत होते, आता कसे काय ओळखी झाले. नवरदेव वेगळाच दिसू लागला, नवरी वेगळीच दिसू लागली. तर काय काय लावतात, आणि त्यातल्या त्यात फॅन एसी बंद हो, उन्हाळ्याचे दिवस असा. ओरिजिनल कॉपी बाहेर येते नाही का. तर ओरिजिनलच राहते बघा. हे बाहेरील काय जे काही समजा कोणी काही लावत असेल, वापरत असेल, हे परमनंट आहे का? नाही आहे बघा. आणि नैसर्गिकच असते आपलं, कोणाच्या कोणत्याही बाबतीत असो. आणि म्हणून मग भगवंतानं शरीराचा नश्वरपणा सांगितला. मग त्या मागंदीय ब्राह्मणामध्ये परिवर्तन झालं आणि त्यानं भगवंताकडून शरण ग्रहण केली आणि तो उपासक बनला. आणि त्यानं घरी जाऊन पोरीला सांगितलं, बा असं असं आहे. श्रमणाला पाहिलं मी, भगवान बुद्धाला, फार सुंदर आहेत भगवान बुद्ध, आणि तुझं सौंदर्याचं वर्णन केलं, पण तुला नाकारलं त्याने. आता हिला काय ढेकळं माहितच नव्हतं, बुद्ध म्हणजे काय, भगवान म्हणजे काय, कोण आहेत वगैरे वगैरे. हिचा अहंकार अगोदरच होता सौंदर्याचा. मी आतापर्यंत मुलांना रिजेक्ट करत होते, आणि मला रिजेक्ट करणारा कोण आहे? श्रमण त्यातल्या त्यात. हे हिनं जाऊन मग भगवंताला बोलली, काय 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 काय. आई वडिलांनी माफी मागितली आणि आई वडील भगवंताला शरण गेले. वडिलांनी भगवंताकडून भिक्खूची दीक्षा घेतली बघा, भंतेजी झाली. आता ही पोरगी दिली चुलत्याकडे बापाने. आता मी भंतेजी होतो, आता भगवंताला शरण आले, भिक्षू झाले तिचे वडील, आणि मुलगी होती तर ती आपल्या भावाकडे दिली, म्हणजे चुलत्याकडे गेली. आता हे वडील भंतेजी झाले, भगवान गेले निघून पुढे, भंतेजी वडील गेले पुढे गेले. तर चुलत्यानं पुढे नंतर एक मुलगा बघला तिच्यासाठी, एक राजा बघितला, आणि राजा बरोबर लग्न लावून दिलं. राजा बरोबर लग्न लावून दिल्यावर राजाची पट्टराणी होण्याचा तिला मान प्राप्त झाला. सुंदर होती, राजाची पट्टराणी झाली आणि कौशंबीला गेली. कौशंबी फार फेमस आहे, आताही आहे. भगवान वर्षावासाला कौसंबीला होते, तिथे भिक्खूंमध्ये वाद निर्माण झाला. तुम्ही प्रवचन ऐकत असाल आपले तर. मग भगवान पारेलेख नावाच्या वनशंडामध्ये, जंगलामध्ये एकटेच वर्षावास केला होता. आता ती पौर्णिमा तुम्ही वानरानं भगवंताला मध दिला ना, मधु पौर्णिमा गेली बघा. आता भाद्रपद पौर्णिमेला मधु पौर्णिमा पण म्हणतात, कारण वानरानं ते मध दिला भगवंताला. म्हणून भगवंताचा वर्षावास जंगलामध्ये होता, भिक्खूंमध्ये वाद झाला होता, म्हणून भगवान गेला. ते कौसंबीची घटना आहे, आताही आहे. त्या कौसंबीला भगवान मग काही कालांतराने गेलं. ही नेमकी नांदायला तिथे गेली होती, हिला तिथं दिलं होतं. मग तिथं नांदायला गेली, हिला कळालं. तर जेव्हा भगवंतानं रिजेक्ट केलं की नाही, हिनं भगवंताच्या बद्दल सुडाची भावना गाठ मारून ठेवली होती. काही काही लोक असतात बघा, गाठ मारून ठेवणारे. तुम्ही नसाल असे, पण काही काही लोक गाठी मारू मारू सूड उगवणारे लोक असतात, सूड घेणारे लोक असतात बघा. मनात ठेवतात आणि तसं वागतात. भगवान म्हणाले असे लोक अशा नरकात जातात. तुमची गोष्ट नाही. भगवान म्हणाले असे जे लोक आहेत, कारण स्वतःच्या मनाला इतरांबद्दल मलिन करत राहतात, यांचं वाईट होऊन यांचं पाऊट घेतो, यांना पाहतो बिन वगैरे वगैरे, यांचं भलं न हो, माझ्याशी असं वागतात का वगैरे वगैरे करू. तर तिने भगवंताबद्दल सुडाची भावना ठेवली, तिरस्कार युक्त चित्तातून सुडाची भावना. मी बदला घेईल म्हणजे घेईल. आजही काही काही लोक बघा, 7 जन्म बोलणार नाही, कोणत्या जन्मात बोलणार नाही, जिंदगीभर बोलणार नाही, घरी जाणार नाही, मी बोलवणार नाही, असे काही काही लोक म्हणतात का नाही. मुख्यच हो तुम्ही नका म्हणू कोणाला, म्हणजे झालं बापा. असं काही म्हणत राहू नका कोणाला, चांगलं नाही ते कर्म. हे फार निब्बर कर्म होते तुमच्या माहिती. सोडून द्यायला सांगितलं भगवंताने, सगळ्या गोष्टी सोडून द्या म्हणाले, कारण सगळी परिस्थिती वेळ सारखीच राहत नाही. कधी कधी समोरचे लोक विसरून जातात काही गोष्टी, आणि आपण जर वाकड्या मनाचे असेल, मलिन मनाचे असेल, किंवा सूडबुद्धीवाले असेल, तर आपण तीच गाठ मारून त्याच स्वभावामध्ये राहतो आणि समोरचे विसरून जातात. असंही कधी कधी होते बघ. तर म्हणून भगवंतानं सांगितलं, सदा सर्व काळ एकाच एका मानसिकतेमध्ये राहिलं नाही पाहिजे. कोणाच्याही बद्दल समजा सोडून द्यायला शिकलं पाहिजे. दुश्मनी कोणाची करून घेणं चांगलं नाही म्हणाले भगवान. वैराला संपवू शकत नाही. नाही वेरे न वेरानी संमती कुदाचरण म्हणाले भगवान. वैराने वैर कधी संपत नसतो. आणि त्यामुळे हिनं मागंदिया, तिचं नाव होतं, मागंदिय ब्राह्मणाची मुलगी होती ना, हिचं नाव मागंदियाच होतं. ही सुंदर होती. ही राजाकडे गेली, म्हणजे लग्न होऊन
कोसंबीला, आणि तिकडे भगवान बुद्ध मग गेले. आनंद भंतेजी सोबत होते, भगवंताच्या सोबत आनंद भंतेजी. आणि हिनं मनाशी खूनगाठ बांधली होती की मी बदला घेईल म्हणजे घेईल. तिकडं गेल्यानंतर झालं असं की हिने, भगवान बुद्ध आले कोसंबीमध्ये, तर बघा भगवंतावर सुद्धा असे प्रसंग आले. आज आमच्यावर जेव्हा प्रसंग येतात तेव्हा आम्ही भगवंताचं स्मरण करतो. मी नेहमी सांगतो की वाईटांनाच त्रास होते असं नाही, चांगलं काम करणाऱ्यांनाही त्रास होतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि मला तर वाटते की बा चांगलं काम करणाऱ्यांना अधिक त्रास होतो, फार त्रास होतो. ते सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, ते कोणकोणता त्रास सांगू शकत नाही. भगवंतालाही त्रास झाला बघा, बाबासाहेबांनाही त्रास झाला, तुमच्या माहितीसाठी सांग. जे सज्जन लोक असतात त्यांना त्रासच होतो, ज्यांच्यात सज्जनपणाच नाही त्यांचा काय त्रासाचा विषयच नाही. ते स्वतःच दुसऱ्यांना त्रास देतील तर त्यांना काय ढेकळाचा त्रास होईल. जे दुसऱ्यांना त्रास देतात त्यांना त्रास होईल का? नाही होणार. आणि मग हिला समजलं की भगवान आले, म्हणजे मला ज्या श्रमणानं विरोध केला ते इथं आले, तर आता ही राजाची राणी होती ना, पट्टराणी, हिनं लोकांना पैसे देऊन लावून दिलं. आजही काही लोक लावून देतात पहा. मी बोलता बोलता आमच्या गावाकडे जन्म झाला म्हणून काही म्हणीन, काही गावाकडे अशा गोष्टी आहेत की नांदणारीला पळून लावतात. जी नांदण्याच्या पात्रतेची आहे एखादी भगिनी स्त्री, कधी कधी निंदा करणारे, सूड उगवणारे तिला पळवून लावतात बिचारीला. आणि कधी कधी कोणी नांदण्याच्या पात्रतेचं नाही आहे समजा, तिला म्हणतात इथंच राहा म्हणतात लोक. असं होते कधी कधी. तर तेल ओतणारे लोक राहतात, पेटवून देणारे लोक राहतात बघा. तसं भगवान म्हणाले कधीच आपण बनू नये. दुसऱ्याला खिजवून देणारे आपण नसलो पाहिजे, दुसऱ्याला परेशान करणारे नसलो पाहिजे, माणसं तोडणारे आपण नसलो पाहिजे, माणसं जोडणारे असलो पाहिजे. समजलं? चुका कोणाकडून होत नाही, कोण चुकीचं नाही इथं वागत कधी, प्रत्येकाकडून चुका होतात. मग नवरा बायकोचं भांडण असो, सासा सुनेचं भांडण असो, ननंद भावजाईचं भांडण असो, भावा भावाचं भांडण असो, किंवा अजून कोणाच्या मध्ये झालेले मतभेद असो, असं कोण आहे की ज्यांच्याकडून चुकाच होत नाही. पण भगवान म्हणाले आपण विसरायला, सोडून द्यायला शिकणाऱ्यापैकी असलो पाहिजे. खून गाठ बांधली नाही पाहिजे कर्माची कोणाच्याही बद्दल, परंतु त्या मागंदियानं खून गाठ बांधली होती, तिनं लावून दिलं लोकांना की भगवंताला, त्या श्रमणाला भोजन मिळालं नाही पाहिजे. बघा कशी परिस्थिती आणली त्या श्रमणाला, म्हणजे भगवंताला आपल्या नगरामध्ये भोजन मिळालं नाही पाहिजे. भोजनाला जिथे निघतील तिथे शिव्या द्यायच्या त्यांना, उजागर जग जाहीर असे भरपूर लोक लावून दिले तिने बघा. आता भगवान होते, भगवान परचित्त ज्ञानी असतात, पुढे काय होऊ शकते हे भगवंताला समजते. पण आनंद अर्हत नव्हते, आनंद भंतेजी अर्हत नव्हते. मग आनंद भंतेजीला वाटायचं बा हे लोक शिव्या देऊ लागले आपल्याला आणि आपण इथं राहू लागलो. भगवान एवढे महान आहेत, लोक भगवंताची पूजा करतात, राजे लोक, सावकार लोक, श्रेष्ठी लोक, महाश्रेष्ठी लोक, स्त्रिया पुरुष तरुण तरुणी सगळे लोक भगवंताच्या पायावर लोळण घेतात. आणि ह्या गावातले लोक, कोसंबी मधले लोक भगवंताला शिव्या देऊ लागले, मला शिव्या देऊ लागले, माझं सोडा, पण भगवंताला शिव्या देऊ लागले, भोजनापासून रोखू लागले, उपाशी ठेवू लागले. हे काही चांगलं नाही. मग ते भगवंताला म्हणाले आनंद भंतेजी, भगवान मला काही चांगलं वाटत नाही म्हणे इथे कोसंबीमध्ये. भगवंतानं स्मित हास्य केलं. भगवान म्हणाले काय झालं आनंदा? भगवान लोक आपल्याला शिव्या घालत आहे, भोजन घेऊ देत नाही आहे, रोकत आहे, टोकत आहे, निंदा करत आहेत आपली विनाकारण, चेष्टा करत आहेत आपली, बदनामी करत आहेत, एकमेकांजवळ काही पण बोलत आहेत. आपण तसे नसताना भगवान म्हणाले आनंदा 5-7 दिवस थांब, कोणतीही गोष्ट एकसारख्याच अवस्थेत. त्याच्यातून लय काही शिकण्यासारखं आहे बघा. मी मुद्दामून तुम्हाला सांगत आहे, तुम्ही सुज्ञ आहात. कोणतीही गोष्ट एकसारखीच राहत नाही, वेळ बदलते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कौटुंबिक जीवन जगता, संसारिक जीवन जगता, वेळ बदलते. फक्त माणसाकडे धैर्य असलं पाहिजे. या जगात जीवनामध्ये 2 गोष्टी मोठ्या पॉवरफुल असतात बघा. जीवन जगत असताना
दोन गोष्टी मोठ्या पॉवरफुल असतात. एक तर हिम्मत, ज्याला धैर्य म्हणतो आपण. कोणत्याही प्रसंगी काय असावं मनुष्यामध्ये? धैर्य असायला पाहिजे, हिम्मत. कोई बात नाही, हो जाएगा, ये भी बदल जाएगा, ही पण वेळ बदलून जाईल. एक तर हिम्मत म्हणजे धैर्य पॉवरफुल असते. त्या प्रसंगामध्ये त्या वेळेला तिथे जिथे असा काही प्रसंग आला तिथे जर धैर्य ठेवलं आपण, धैर्य एकवटलं, काही होत नाही. मरणाच्या दाढीतून आपण बाहेर पडू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मरणाच्या दाढीतून बाहेर येऊ शकतो जर हिम्मतबाज असेल आपण, धैर्यवान असेल तर एक धैर्य आणि दुसरी गोष्ट वेळ. या जगामध्ये पॉवरफुल ह्या दोन गोष्टी आहे. एक तर धैर्य, खचून जायचं नाही कधी. तुम्हाला पण सांगतो, तुम्ही मायबाप आहात, खचून जायचं नाही. कोणतीही वेळ येऊ द्या, वेळेला रोखू शकत नाही आपण. ज्या गोष्टी होणार आहेत आपल्या बरोबर त्याला रोखू शकत नाही. काही गोष्टी बिलकुल रोखूच शकत नाही आपण. कोणावर कसा प्रसंग येईल, कोणावर कशी परिस्थिती येईल, कधी कोणता काळ वेळ कशी येईल सांगता येते का? काही गोष्टी अचानकपणे आपल्या वाट्याला येतात बघ. आपण त्या गावचे पण नसतो, आपल्याला वाटतं अरे बाबा मला तर माहिती नाही, मला तर असं झालं, असं होते बघा कधी कधी. पण भगवान म्हणाले तिथे जर आपल्याकडे धैर्य असेल आणि वेळ बदलते ह्यावर जर आपला विश्वास असेल तर परिस्थिती बदलणार म्हणजे बदलणार. आणि तेव्हा आत्ता जी वेळ आहे, परिस्थिती आहे, तर ती पुढच्या वेळी चालल्या जाते, बदलते. बघा भगवंताने आनंदाला समजून सांगितलं, आनंदा हे जरी लोक आज सूडबुद्धीनं असे वागत असतील, ती मागंदी या नावाची स्त्री आहे, सूडबुद्धीनं आपल्याकडे माझ्याशी असं वागते मुद्दाम होऊन, परंतु काही दिवस थांब, ही पण वेळ बदलेल. आणि खरोखरच असं घडलं. त्या कोसंबीमध्ये 5-7 दिवसानंतर जे शिव्या घालत होते तेच थकले आणि वेळ बदलली, परिस्थिती बदलली. बघा म्हणून भांडण झालेलं तर तुमच्यातही कोणी बसलेला असेल तर कधी काळी लय भांडण, काही पटेच ना म्हणतात, काही लोक पटतच नव्हतं आणि आता गळा भेटली. आणि याच्या उलट दुसरं, अगोदर लय गळा भेटी व्हायच्या, जमायचंच नाही एकमेकांशिवाय, एवढे घनिष्ठ संबंध, आणि आता 36 आकडा आहे. त्यांच्याकडे ते आहे, ते तिकडे चालले का, ते मी येत नाही, असं होते बघा. होते का नाही? होच म्हणा, नाही काय म्हणा, ह्याच्यातून लय लोक जातात बघा. तुम्हाला सांगतो तर भगवंताचं वचन लक्षात ठेवलं पाहिजे आणि एका मानसिकतेमध्ये राहिलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, सूडबुद्धीनं वागू नये. कारण ज्यांच्याशी सूडबुद्धीनं वागतो आपण, कोणाला बर्बाद करत असेल, आपण जीवनातून उठवत असेल, कोणाला त्रास देत असेल, परेशान करत असेल, कोणाची निंदा करत असेल, तर उद्या जर वेळ बदलली, पलटली, तर तेव्हा मग कोणाकडे जाणार, कोणाला बोलणार, नाही का? तर भगवंतानी म्हणून हे दोन प्रकारचे लोक सांगितले. एक तर सदाचारी असतात, जे सदाचारी असतात ते सदा सर्व काळ प्रसन्न राहतात सदाचारामुळं. म्हणजे दुराचारी असतात ते पश्चातापाला कारणीभूत ठरतात जीवनामध्ये. कशासाठी? पश्चातापास कारणीभूत ठरतात. आणि असं होते कधी कधी बघा, वेळ निघून गेल्यावर लोक म्हणतात अरे गड्या माझ्याकडून चूक झाली, आणि तोंडातून निघालेले शब्द, भगवान म्हणाले बंदुकीतून निघालेली गोळी सारखेच आहे. मी काय म्हणतोय? तोंडातून निघालेले शब्द आणि बंदुकीतून निघालेली गोळी परत नाही घेऊ शकत. बंदुकीची गोळी ठारच करते माणसाला, करते, किंवा नाही ठार झालं तर दुखापत तरी करते. हे शब्दही तसेच असतात. जर चांगले असतील तर माणसाला, दुःखी माणसाला सुखी बनवतात, रडवणाऱ्याला हसवू शकतात. आणि जर ह्याच्यातून निघणारे शब्द विषासमान असतील तर ते समोरच्या लोकांना रडवतात, परेशान करतात, एकदम भयंकर त्रासामध्ये पाडतात.
आणि त्यामुळे भगवंतानं सांगितले हे दोन प्रकारचे लोक, म्हणून तुम्ही सदाचारी असले पाहिजे, आपण दुराचारी नसलो पाहिजे. म्हणून उपोषणाच्या दिवशी उपोषणाचं पालन केलं पाहिजे, चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे, सदा सर्व काळ दान पुण्यामध्ये रममान झालो पाहिजे, शील पालन करण्यामध्ये रममान झालो पाहिजे आणि ध्यान करण्यामध्ये रममान झालो पाहिजे, विहारात गेलो पाहिजे, चांगल्या लोकांमध्ये उठलो बसलो पाहिजे, वारंवार तोच तो विचार, तीच ती लोक, त्यांच्यातच बसणं उठणं आणि वागणं अशा मानसिकतेत राहिलो नाही पाहिजे. बघा आता ते बघा आमच्या त्याच्याहून त्या कुठून आले त्याच्याहून नेवासाहून आले ते बारीक पोरगा आहे बा त्यांचं. हो ते म्हणते भंतेजी तुम्ही अशी म्हणता बाप्पा तुम्ही नाही तसे, ते मला बोलून दाखवत होतं बघ. त्याची आजी आली, त्याचे मम्मी पप्पा आले, ते म्हणे भंतेजी आमच्या घरात रात्रंदिवस तुमचे प्रवचन लागतात म्हणे, तर त्याचा परिणाम तसा झाला. मी म्हटलं बरं झालं बाबा भंतेजीचे प्रवचन ऐकत का, कारण काही पोर मागे एका बुलढाण्याकडे एका गावात गेलो आम्ही बा भंतेजी लोक, बरेच दिवस झाले त्याला, तर कोणता तरी एक चित्रपट आला होता म्हणा, ते माकडी वाकडी मान करण्याचा असा कोणता तरी. तुम्हाला लय तर ते घरात गेलो आणि आम्ही गेलो बसलो बा, ते पोरग आपल्याच धुंदीत असं असंच करत होतो. मला वाटलं बा आता कोणता आजार बिजार त्यांना विचारलं, मी म्हटलं बा ताई याला काय झालं, ते म्हणजे याला झालं काही नाही, मोबाईल देतो म्हणे याच्याकडे आम्ही आणि ते कोणतं गाणं लागते म्हणे, ते त्या गाण्यावर तो हिरो असा डान्स करते म्हणे असा. म्हटलं असा कोणता डान्स आहे बाबा, मान वाकडी, मान मोडून जाईल बाबा याची आतापासून जर असं केलं याला. तर बघा संस्काराचा परिणाम आहे का नाही, सहवासाचा संस्काराचा परिणाम होतो बघा, वातावरणाचाही परिणाम होतो आणि त्यामुळे तुमच्या मुलांना तुमच्या घरात बुद्धाची वाणी ऐकवत जा. बघा बुद्धाची वाणी माणसांना तारणारी आहे, अंगुलीमाला सारख्या लोकांना बदलवणारी बुद्धाची वाणी आहे आणि त्यामुळे सदोदिन तुम्ही भिक्खू संघाला दान पुण्य करत राहिलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, ध्यान करत राहा जास्तीत जास्त. तुमच्यापैकी ज्यांनी कधी कोणी शिबिर केले नाही ध्यानाचे तर ध्यानाला जात जा बा. टेन्शन प्रत्येकाला आहे, लोक आम्हाला जेव्हा बोलतात रडतात तेव्हा प्रत्येकाला सांगतो जेव्हा शक्य होईल तेव्हा ध्यानाला जात जा. इथे औरंगाबादला जांभाळ्याला सेंटर आहे, ऑनलाईन फॉर्म भरावं लागते, तिथे कोणाचा काय म्हणतात त्याला वसिला चालत नाही, ऑनलाईन सिस्टम सुरू झालेली आहे. इगतपुरीला नंबर लवकर लागत नाही, वसिला कोणाचा चालत नाही, इगतपुरीला फॉरेनर लोक येतात म्हणून इथल्या जवळपासच्या लोकांना कोणाला घेत नाही. जिथे कुठे सेंटर असेल किंवा भिक्खू जरी शिकवत असतील कोणी तर तिथे ध्यान करायला जात जा. जिंदगीमध्ये प्रॉब्लेम्स कधी संपणार नाही, संकट दुःख आजार हे जे काही आहे कधी संपणार नाही, पण यातूनही आपण वेळ काढला पाहिजे पहा, कारण धम्म मनुष्याला आनंद देतो बघा, नाही का. म्हणून पटाचारापासून विशाखापासून आपण शिकलो पाहिजे आणि शिकायला भेटते भरपूर काही. आणि त्यामुळे आज जे काही अजंता बुद्ध विहार, आनंद नगर जालना, लोखंडवाल शहर लोखंडासाठी प्रसिद्ध आहे वाटे, आणि त्यामुळे कालच जालन्यात होतो आम्ही, तर त्यांनी श्रद्धायुक्त चित्ताने भोजनदान दिलं. इतरही काही उपासक उपासिकांनी भोजन आणलं आणि तेही आपण भिक्खू संघाला दिलं. तेव्हा या संपूर्ण भोजनदानाच्या बलाने तुम्हा सर्व दानदात्या परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांतीचं जीवन प्राप्त व्हावं अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करीत असताना सरते शेवटी मूळ पत्रिका देतो बाबा आता, कारण तारीख जवळ जवळ येत आहे आणि फुकट प्रवचन ऐकू नये असं आपलं. फुकट म्हणजे बा याचा अर्थ असा आहे की तुम्ही कार्यक्रमाला आले पाहिजे. आमचे भोजनदान दाते इथे उपस्थित आहेत, आमच्या श्रद्धावंत धम्मोपासिका विनीताताई वसंतराव सातदिवे यांच्या परिवाराकडून संपूर्ण भिक्षू संघासह उपस्थित सर्व उपासक उपासिकांना भोजनदान आहे, त्यांच्यासाठी एकदा साधुकार दिला पाहिजे. आणि महाराष्ट्रातून लोक येणार आहेत तेव्हा आपणही त्या कार्यक्रमासाठी यालच, तो काही विषय नाही. म्हणून जाता जाता मूळ पत्रिका घेऊन जा अशी एक सूचना करून माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धान भावेन
सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।